वाव, सकाळी उठलेली मजाच काही वेगळी राहते. आपल्याला उठायला सकाळी सकाळी त्रास येते, पण सकाळची उठल्याच्या नंतरच्या व्ह्यू बघा किती मस्त दिसते की नाही. झाडांवर मस्त पक्षी बसलेले असतात आणि बाहेर मस्त शांतता असते आणि खूप मस्त मस्त अशा काही गोष्टी असतात ते सकाळी उठल्यावरच माहिती होते. तर चला, आज आहे धनत्रयोदशी. त्याच्यासाठी आमच्या घरची कामवाली पण लवकर येऊन गेली, झाडू पोछा वगैरे करून दिला. म्हटलं चला आता रांगोळी टाकून घेऊ. मग म्हटलं चला आता धनत्रयोदशी आहे तरी काहीतरी वेगळं झालं पाहिजे की नाही, म्हणून अशी आवड आता निर्माण झालेली आहे. आपल्या घरामध्ये सगळ्या वस्तू मिळत आहेत इथे, तर म्हटलं चला काहीतरी नवीन करूया. म्हणून त्याच्यासाठी मस्त एक ताटी घेतली आणि ताटीमध्ये मस्त रांगोळी टाकून घेतली. ही तांब्याची ताटी आहे, हिला मस्त अशी घासून वगैरे घेतलेली होती आणि त्याच्यावर मस्त रांगोळी टाकून घेतली लाल कलरची. तोही कलर बाई थोडासाच होता, अर्धाच संपून गेला म्हणून एका साईडने टाकली, एका साईडने टाकलीच नव्हती. मग त्याच्यानंतर हे मडके बघा, आमच्याच लग्नाचे जेव्हा ते लग्न झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा हळद उतरवतात किंवा हळद लावतात तेव्हा ते मांडतात की नाही, तिथलेच घडे होते बघा. तर ते आज उपयोगात आलेले होते. आपण घरात काही पण वस्तू असतो केव्हा पण फेकून देतो, पण केव्हा काय लागेल हे काही माहिती राहत नाही. पण कचराई भरून ठेवणे हे काही चांगली गोष्ट नाही आहे. आज उपयोगात आले म्हणून, नाहीतर ठेवलेच राहतात वर्षभर, असं आहे. बघा इथे मस्त तांदूळ, डाळ, गहू आणि धने यांना महत्त्व राहते, तर हे ठेवलेले आहे मस्त. आणि एक 10चा सिक्का, 5चा सिक्का असं करून पावलं पण काढले. मस्त दिवा ठेवला आणि कलश आहे, त्या कलशावर मस्त चिकटपट्टी सेट केली. चिकटपट्टी सेट केल्याच्या नंतर ते उलटी लावली चिकटपट्टी, ज्या साईडने चिपकते त्या साईडने. आणि तिथे मस्त अयांशच्या पिगी बँकमधले मस्त सिक्के लावलेत, 1-1, 2-2, 3-3चे मस्त छान. आता त्याला कळत नाही म्हणून घेऊ दिलेत, नाही तर बघा मोठा झाल्यावर तो काही घेऊ देत नाही आपले पैसे. असं करून मस्त छान डेकोरेशन केलं. त्याच्यानंतर टेबल आहे आमच्या घरी, जिथं आम्ही बसतो जेवण वगैरे करायला आणि बाकीच्या उपयोगात पण येतो. तर टेबल त्याच्यावर मस्त नेट हातरली अशी व्हाईट कलरची होती ती. आणि त्याच्या साईडला हे गोंद्याच्या फुलांची माळ होती आमच्याकडे, रेडीमेडवालीच आहे, आर्टिफिशियलवाली, ते पण टाकून घेतलं. आणि मस्त पहा असं काही प्रकार सजवून आलेला आहे. दिसायला खूप छान दिसत होता आणि पहिल्यांदा केला आणि ते पण खूप छान झालं, म्हणून मला भरपूर मस्त वाटत होता. कारण की अशी आर्ट करायला काही आपल्याला जमत नाही. आणि माझ्या मावशीचा मुलगा मरण पावलेला होता, त्याच्यासाठी माझी आई आली होती आमच्याकडे. ते पण एकाच दिवसासाठी आलेली होती म्हणून काही व्लॉगमध्ये तिला जास्त घेता आलं नाही. तर अयांशची लोडबुड सुरू होती आई आल्याबरोबर. आईने मस्त सीताफळ आणले होते, चॉकलेट आणलं अयांसाठी आणि माझ्यासाठी. मस्त आता नवीन तांदूळ निघाले, तर अक्षा खायचे की नाही त्याच्यासाठी मस्त तांदूळ घेऊन आलेले होते. आमच्या घरचं गार्डन माझ्या आईला दाखवत होता, कारण की जाम भरपूर आणि आला तेव्हापासून आईला काही तो सोडे ना. आई असं आई तसं, आईचे माझे पाय दुखतात मस्त, तरी पण त्याला इकडे तिकडे इकडे तिकडे फिरवतच राहत होता माझ्या आईला. त्याच्यानंतर आई सकाळी उठून 7 वाजताच्या ट्रेननं गेलेली होती त्या तेरवीला. आणि आमचं छोटं बाळ असल्यामुळे आम्ही काही गेलोच नाही, कारण की छोट्या बाळाला तेरवी वगैरे मध्ये नेत नाही असं आहे. तर बघा आता दुसऱ्या दिवशीचा व्लॉग सुरू झाला आहे, तर इथे याची मस्ती काही संपेना. मॉर्निंगला नाश्ता वगैरे केलात ना, मग म्हटलं चला आता शॉपिंग आहे आपली बाकी, मग ते शॉपिंग करायला जाऊया असं झालं होतं. तर मग दुपार तर निघून गेली तशीच आमची. मग संध्याकाळला निघालो, तर मग शॉपिंग वगैरे केली आम्ही. शॉपिंग करायसाठी मस्त आलो. तिथे बघा सर्वांची किती गर्दी आहे की नाही, भरपूर लोक शॉपिंग करायला निघतात. आपण म्हणतो की सणवार आहे बा, त्याच्या आधी शॉपिंग व्हायला पाहिजे, पण ते काही होत नाही. एक ना एक काही ना काही काम येत राहते की ते टाळत राहते. मस्त आम्ही आपल्याच गाडीनं आलो, मस्त मोठी गाडी घेऊन आलो तर काही हाल बाबा आपले, कारण की गाड्याच जाऊ देत नाही कोणत्या रस्त्याने. जिथे तिथे पोलीस, म्हणून आपल्या स्कूटी घेऊन आलोत आणि निघालोत. इथे अयांश पण होता, अयांशलाही छान नवीन ड्रेस घालून दिलेला होता. आणि अयांशचे पप्पा, मी आणि अयांश आम्ही इथे बाहेर शॉपिंग करायला आलोत. तर चला, तुम्ही पण आमच्यासोबत शॉपिंग करायसाठी कोणी कोणी काय काय घेतलं प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा. ही धनत्रयोदशी आहे, त्याच्या निमित्त पण आम्ही काहीतरी म्हणजे खास वस्तू घेणार आहोत, ते तुम्हाला समोर ब्लॉगमध्ये बघायलाच मिळणार आहे. आणि अयांश बघा इथे पोहोचल्याबरोबर त्याच्या मॉलमध्ये तर मस्त मस्ती सुरू राहते. मम्मा हा, मम्मा तो असं. त्याला विचारलं बेटा तुला काय पाहिजे, तर तो इकडे तिकडे बरोबर मुलांचे कपडे जिथे जिथे आहे तिथे तिथे नेऊन जातो. आणि त्याला विचारलं कोणता पाहिजे बेटा, तर बरोबर हात मांडून दाखवतो ते की मम्मा मला हा पाहिजे, मम्मा मला तो पाहिजे, असं राहते त्याचं. मुलांचं काय आहे, मस्त खेळतात. आणि बघा हाच पाहिजे होता त्याला, खाली झोपवतात की नाही छोट्या बाळांना, तोच त्याला लई आवडला. काढून त्यांनी फेकून दिलं होतं की मला घेऊन देत नाही बा. आणि अयांश तर आता एवढं मोठं झालं की त्याला समजायला लागलं की आपल्याला कोणती वस्तू हवी आहे, तर तो मस्त रडायला लागतो की रडलं. त्याला हे कळलं तर हे आता की आपण रडलो जर तर आपली सगळी इच्छा पूर्ण होते बा, म्हणून असं. तर तो रडायलाच लागून जातो मस्त, असं आहे बदमाश. आणि हातामध्ये बघा हे घेऊन आहे, जे हँगर असतात की नाही कपड्यांचे, ते घेऊन आहे मस्त, तेच फिरत होता घेऊ घेऊ असं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही
अयांशसाठी ड्रेस बघितला आणि आपल्यासाठी पण जरा शॉपिंग वगैरे करायची विचार करत होतो, कारण की भरपूर कपडे आहेत. असं नाही की दिवाळी आहे म्हणूनच शॉपिंग करायची. दर महिन्यामध्ये का 15-15 दिवसांनी शॉपिंग होत राहते, म्हणून काही एवढी इच्छा होत नव्हती कपडे घ्यायची. पण दिवाळी आहे म्हणून घेऊन घेतलं. अयांसाठी पण ड्रेस घेतलं, माझ्यासाठी पण घेतलं आणि बाकीच्या अजून काही होत्या घरच्या वस्तू वगैरे त्या पण घेऊन घेतलं. आणि अयांशला या ट्रॉलीमध्ये तर काही मजाच येत होती बाबा बसायला. आणि तो पण आहे, कोणतीही गोष्ट थोड्या वेळ जास्त खेळतो, थोड्या वेळ त्याला आनंद होतो, मग त्याला काहीतरी वेगळं करावं लागतं, असं आहे. मग म्हटलं चला अयांसाठी बॅग बघूया. बॅग पण आहे भरपूर सारे इथे. तर खूप छान छान दिसत होते, तर म्हटलं चला बॅग बघून घेऊया. तर बॅगच्या सेक्शनकडे जाता जाता बघा इथे रुमाल्स दिसले होते. मी रुमाल वगैरे पण घेतली अयांशसाठी, कारण की त्याच्या रुमाल्स वगैरे पण भरपूर खराब होतात. लहान मुलं तर तुम्हाला माहिती आहे किती पण राहिलं तरी काही कमीच नाही बाबा. तर त्याला म्हटलं नाही घेत, ठेवून देऊ रे बाबा. तर नाही नाही मला पाहिजेच मम्मा, असं त्याची जिद्द होती. त्याच्यानंतर इकडे बघा टी शर्ट वगैरे खूप छान छान दिसत होते. मी म्हटलं अयांशच्या पप्पाला तुम्ही घेऊन घ्यात, पण त्यांना काही घ्यायचं नव्हतं कारण की त्यांचे कपडे लई टिकतात, कारण की ते खूप छान ठेवतात. आमचं काय आहे, हात काहीच भरलं की हात कपड्यांना पुसा किंवा बसताना उठताना काही काळजी घ्यायची नाही, असं आहे बाबा माझं. मी तर माझे कपडे तर जास्त टिकत नाही, कोणाचे टुकत असतील तर बघा बाबा. मग इथे शर्ट पण खूप छान छान दिसले होते. आणि दिवाळीच्या आधी 60 दिवसाच्याच आधी तुम्ही शॉपिंग वगैरे केली तर बरी बाबा, नाहीतर एवढी गर्दी की खूप जास्त. मी अंशला विचारत जायची, बेटा तुला हे पाहिजे का, छान दिसत आहे का, तर मम्मा हो. आणि दुसरं काही अजून विचारायला गेली तर तो पण तो हो म्हणायचं. असं करता करता मस्त आमची छान शॉपिंगच सुरू होती. तुला पाहिजे नाही, हे नको, हा ठीक आहे नको. हा कोणती सोय आवडते अंशला, राहू नाही तू जाऊन देऊ चला नाही काय काय किती सारे आहेत. It's been too long now. I think that I want a second guess you, a second guess me, a second guess them. Don't second guess me. Live in the moment, 'cause we are so free. And in this moment, life is like a dream. Live in the moment, 'cause we are so free. And in this moment, life is like a dream. So come a little closer, but don't hold your breath. Silence in the background, violence in your eyes now. Remember that time you gave your heart to me. Remember that time when life was like a dream. You know what I know. You know what I know. I need to hold you close to me. Life is our game that we play. I won't get away. We can find a safe place within our company. Within our company. Within our company. So come closer to me. Come a little closer. Too long now. I think that I want a second guess you, a second guess me, a second guess them. Don't second guess me.
a little closer.